हॅलो एव्हरीवन, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सारंग बाळासाहेब तनपुरे. मी आर के पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता 8वीचा विद्यार्थी. आज मी तुमच्यासमोर सोलार गॅस हा विकल्प सादर करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, आज जगात US, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाचे तणाव खूप वाढले आहे. या युद्धाचा जगावर खूप मोठा परिणाम झाला आहे. जगातला 20% ऑइल आणि गॅस एका अरुंद समुद्रमार्गाने येतो. त्यालाच स्ट्रेट ऑफ हार्मोज असे म्हणतात. या युद्धामुळे हा अरुंद मार्ग बंद झाला आहे. या युद्धामुळे भारत आपला गरजेपेक्षा 90% LPG गॅस आयात करतो. तर एल पी जी गॅसचा किंमत 60 ते 100 रुपयांनी वाढली आहे व LPG गॅस मिळायला खूप उशीर होत आहे. तर या सर्व प्रॉब्लेम्सवर काय उपाय आहे? तर या प्रॉब्लेमवर एकच उपाय आहे, ते म्हणजे सोलार गॅस. सोलार गॅस म्हणजे सूर्याच्या उष्णतेचा वापर करून बनवलेले इंधन. हे काम कसे करते? तर मित्रांनो, सोलार गॅस जेव्हा सूर्य असेल तेव्हा सकाळी त्याची उष्णता एका पॉईंटवर गोळा त्यालाच थर्मल एनर्जी असे म्हणतात. थर्मल बॅटरीमध्ये सकाळी ऊन असेल तेव्हा ती उष्णता साठवून ठेवायची आणि रात्री त्याचा वापर करून आपण त्याचं जेवण बनवू शकतो. LPG गॅस जास्तीत जास्त 30 दिवस नाही तर 2 महिन्यापर्यंत चालते, पण सोलार गॅस आयुष्यभर चालतो. सोलार गॅस एकदम 100% क्लीन आणि ग्रीन आहे. या गॅसचा वापर करून आपण आयुष्यभर त्याचा वापर करू शकतो. शेवटी मला हेच सांगायचे आहे की ह्या युद्धाने आपल्याला एक धडा शिकवतो. तर तो धडा आहे, आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणे थांबले पाहिजे. मी तुम्हाला आज ह्या जगात युद्धामुळे काय परिणाम होत आहे व ह्याचे उपाय काय हे सांगणार आहे. तर या युद्धाचा परिणाम आपण त्याच्यावर उपाय विज्ञानामुळे काढू शकतो. विज्ञानामुळे आपण खूप सारे उपाय काढू शकतो. तर या युद्धामुळे आपल्या जगावर LPG गॅसचा खूप कमतरता आली आहे. तर LPG गॅसच नाही तर विमानाचे इंधन, फर्टिलायझर्स आणि अन्नधान्याचीही कमतरता जगात दिसू लागली आहे. तर आपण याचा उपाय कसा काढू? सोलार गॅस विज्ञानाचा हा एक विकल्प आहे. सोलार गॅसमध्ये सकाळी ऊन असेल तेव्हा सोलार गॅसनी उष्णता आपण कॅप्चर करतो व इथं इनबिल्ड बॅटरीमध्ये आपण ती साठवून ठेवतो. जेव्हा इनबिल्ड बॅटरीमध्ये आपण ती उष्णता साठवून ठेवली, रात्री आपण त्याचं जेवण बनवायसाठी वापर करू शकतो. LPG गॅस लईत 30 दिवस नाही तर 2 महिन्यापर्यंत चालते, पण सोलार गॅस म्हणजेच सूर्याची उष्णता वापर करून बनवलेले इंधन हे आपण आयुष्यभर वापरू शकतो. तर मित्रांनो, विज्ञान हा फक्त विज्ञानामुळे आपण खूप सारे उपाय मिळवू शकतो, पण आपण ह्याला भविष्याचे मार्ग हे आपल्याला दाखवते. धन्यवाद.